भाजपच्या गोटातून बातमी आहे। भाजपनं दोन्ही शिवसेनेला मोठा धक्का दिलाय। विधानसभेला ठाकरे सेनेतून लढणाऱ्या 2 उमेदवारांना भाजपनं प्रवेश दिलाय। त्यामुळे ठाकरे सेनेला धक्का बसलाय, तर भविष्यात शिंदे सेनेचाही धोका वाढलाय। कारण मालेगावमधून ठाकरे सेनेतून दादा भुसेंच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढलेले अद्वै हिरेंनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। तर संभाजीनगरातून शिरसाट जे मंत्री आहेत शिंदे सेनेचे, त्यांच्या विरोधात लढलेले राजू शिंदे यांनी देखील घर वापसी झालेली आहे। तर भविष्यात भाजपकडून आता दादा भुसे आणि संजय शिरसाटांना शह देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू झाली। भाजपमध्ये प्रवेश करतानाच राजू शिंदे यांनी शिवसेनेला इशारा दिलाय। संभाजीनगरात एकही सेना ठेवणार नाही शिल्लक, असा इशारा राजू शिंदेने दिलाय। कार्यकर्त्याच्या ताकदीवर आपली निवडणूक लढणार आहे आणि निवडणूक कोणती निवडणूक एवढं साहेब, या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी 100% भारतीय जनता पार्टीचे सगळे संभाजीनगर जिल्ह्यात झालेलेच आहे। आपल्या जीवावर निवडून येतात साहेब, ते आपल्याला जे शिकवतात आज त्यांना शिकण्याची वेळ आली। फक्त एक वेळ आम्हाला संधी देऊन बघा, आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्हा आपल्या ताब्यात आणल्याशिवाय राहणार नाही। आपण मला जी संधी दिली जो आशीर्वाद दिला असं माझ्या पाठीशी असू द्या। भारतीय जनता पार्टीचं काम यापुढे साहेब एकदम ताकदीने आम्ही करू, जसं आता करत होतो याच्या पुढे मी याच्यापेक्षा दुप्पट ताकदीने करू। आपला आशीर्वाद आपली ताकद आमच्या मागे जर असली तर एकही सैन्य आम्ही छत्रपती संभाजीनगर शिल्लक ठेवणार नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।